आम्ही जातोय बरामपूरला. म्हणजे त्याच्या पुढे एक किल्ला आहे जिथं की आपण म्हणतो की अश्वत्थामा एका महादेवाच्या पिंडीला पूजा करण्यासाठी येतात तिथं त्या मंदिरामध्ये. त्याची स्टार्टिंग ही अशी आहे, म्हणजे खूप उंच आहे तो जमिनीपासून. आणि तिथं गेल्याच्या नंतर थोडीशी सेक्युरिटी वगैरे येते, तिथं चेकिंग होते. आणि मग त्याच्यानंतर हा असा दगडाचा एक रस्ता लागतो. त्याच्यामध्ये तिथं गेल्याच्या नंतर समोरच एक मस्जिद आहे. खूप मोठी मस्जिद आहे ही आणि खूप सुंदर तिचं बांधकाम आहे की एवढ्या उंचावरती एवढे दगड आणि एवढी बांधणं कठीण काम आहे. आणि त्याच मस्जिदीच्या समोर हे एक असा वृक्ष आहे आणि ह्या मस्जिदीमध्ये जाण्याच्या पायऱ्या आहेत. त्याही अशा दगडाच्याच आहेत, पूर्ण बांधकाम दगडी आहे ते तिथं गेल्याच्या नंतर. आणि तिथून जाण्याच्या डाव्या बाजूलाच आहे पुढं जाण्याचा मार्ग, जे की असं ते जंगल आहे, किल्ला आहे असं समजून घ्या. आणि हे छोटे छोटे घरं आहेत किंवा ते काही अगोदरच्या बांधलेल्या त्या किल्ल्यावरती काही रूम्स असतील म्हणा किंवा आणखीन काही असेल. ते जे आहे ते आता पडलेलं आहे, ते पडीक झालेलं आहे. आणि इथं माझी मुलगी जी आहे ती शूटिंग करत होती, तिचं हे शूट आहे त्यामुळं कॅमेरा एवढा हलला आहे आणि आमचे फक्त पाय दिसत आहेत सगळ्यांचे. त्याच्यामध्ये मी, माझे मिस्टर, माझी मुलगी, हे समोर माझे भाचे जावाई आणि माझे मिस्टर जात आहे. आणि माझी शेजारची जी आहे ती माझी भाची आहे. आणि हा जो पूर्ण परिसर आहे तो खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि हे जे पाणी आहे या तलावाचं कधीही पाणी निघून जात नाही किंवा हा कधीही कोरडा पडत नाही अशी तिथली मान्यता आहे. आणि हे पाणी कंटिन्युअसली आपल्याला 12 महिनेही तिथं गेल्याच्या नंतर पाहायला दिसतं. आम्ही तर एवढ्या उन्हामध्ये गेलो होतो तरी हा एवढा सुंदर परिसर दिसत होता. आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी असं होतं की खूप असे म्हणजे खूपच म्हणजे जमिनीपासून हा किल्ला खूप उंचावर आहे. आणि हे ते मंदिर आहे जिथं की आता आम्ही जातो आहे ते खाली असं उतरून ते मंदिर आहे ते एकदम असं खड्ड्यामध्ये आहे, म्हणजे असं एकदम खोल आहे. आणि किल्ला हा असा वरती आहे, ती मस्जिद पण अशी कशी वरती आहे. पण हा का कोणास ठाऊक, पण हे महादेवाचे मंदिर जे आहे ते खूप आहे. इथं माझे भाचे जावी त्यांना म्हणत होती की आणखीन पुढं जायचं आहे आपल्याला, खूप पाहायचं आहे, खूप फिरायचं आहे. आत्ताच कसं काय पाय दुखणं वगैरे अशा त्याच्या गप्पा चालू होत्या. हे माझे मिस्टर पुढे गेले होते, माझी मुलगी त्याच्या पाठीमागे होती. ती पुढं म्हणत होती की ते काय आहे वगैरे. आणि पुढं गेल्याच्या नंतरही खूप सुंदर इथं विहिरी आहेत. ह्याही विहिरींचं किंवा याला यांचं पाणी कधीही निघून जात नाही आहे. यांना 12 महिनेही पाणी इथं आढळतं असतंच. याच्या पलीकडेही तशी आहे. परत इथं या ज्या मंदिराचं आहे इथं जे काही कधी काय कसं आहे ते इथं एका शिलेवरती लिहून ठेवलेलं आहे. इथं हे अशी दगडाचं आहे. आय डोंट नो हे कधी बनवलं आहे, काय बनवलं आहे, पण एवढं सुंदर आहे की पाहण्यासारखं हे ठिकाण आहे जिथे की आम्ही आत्ता हे प्रत्यक्ष अनुभवतो आहे. तिथं पुढं गेल्याच्यानंतर बरेच जण आले होते आम्ही पाहायला गेल्याच्यानंतर तिथं पाहण्यासाठी, की आम्हाला असं वाटलं की एवढ्या उन्हाचं वगैरे कोणी नसणार आहे, पण पुष्कळ जण होते. आणि त्याच पिरियडमध्ये ईदही चालू होती, त्यामुळं ही कदाचित या गडावरती मस्जिद असल्यामुळं पण गर्दी असू शकेल. आणि त्याच्याच आदल्या दिवशी मधुमुख्यांनी अटॅक केला होता, त्यामुळेही आज पर्यटक खूप कमी होते. पण त्याही मानानं आज ते सांगत होते खूप आहे. आणि हा एंट्रन्स आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जाण्याचा आणि ह्या अशा पायऱ्या आहेत. इथं माझी मुलगी हे पाहिल्याच्या नंतर असं म्हणत होती की मी या ठिकाणी मम्मी येऊन गेलेली आहे. आय डोंट नो ती कधी आली, काय झालं माहीत नाही, पण तिच्या त्या मनच्या गप्पा चालू होत्या की मी या ठिकाणी येऊन गेलेली आहे, मी ते पाहिलेलं आहे. आणि हे असं हे केल्याच्या नंतर हे असं मंदिर आहे, हा त्याचा दरवाजा आहे. दरवाजावरतीही खूप छान अशी गणपतीची मूर्ती वगैरे आहे वरती, दरवाजाच्या वरती आहे. हे पुढं गेल्याच्या नंतर इथं पुढं गेल्याच्या नंतर आहे आता नंदीचं थोडंफार. आणि हे पहा मंदिर
किती म्हणजे कसं आणि काय याच्या ठिकाणी बांधलेलं आहे. आपण नाही याच मंदिरामध्ये अश्वत्थामा जे आहेत ते पूजा करण्यासाठी येतात आणि आपल्याला सकाळी इथं फूल पाहायला भेटतं अशी एक आहे. या लोकांमध्ये सांगतात की आणि त्यांची भेट झाली आहे असंही काही लोक सांगतात की नाही, या जंगलामध्ये किंवा या किल्ल्यावरती अश्वत्थामा येतात. आणि ही पिंड पहा किती सुंदर, किती मनमोहक, किती आकर्षक आहे. आणि हे मंदिर हे असं हे मधील मंदिराचे स्ट्रक्चर हे असं आहे. आता याच्यामध्येही बऱ्याच मूर्त्या आहेत पण त्या काही मला समजल्या नाहीत काय आहे कसं आहे. मी पाहिल्याच्या नंतर त्या समजल्याही असत्या, पण मी पिंड जी पाहण्यामध्येच मी एवढी आतुर झाली. माझी मुलगी दर्शन घेते महादेवाच्या पिंडीचं. मी आतुर झाले होते ना की मला समजलंच नाही की आपण दुसरंही काहीतरी शूट करावं. मी पिंडीमध्येच एवढी हे होऊन गेले होते की तुम्हाला मी ते शब्दामध्येच सांगू नाही शकत. आणि हा जो इथं जो तो खड्डा दिसतोय तुम्हाला, ही अशी कमान, त्याच्यामध्ये ते महादेवाला पाणी अभिषेक केल्याच्यानंतर जे पाणी येतं ते तिथं जातं. हा इकडनं एक दरवाजा आहे तो तर सध्याला बंद आहे. इकडनं जो तो आहे हे बघा, हा जो खड्डा मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये ते महादेवाला अभिषेक केल्याच्यानंतर किंवा ती पिंड धुतल्याच्यानंतर ते पाणी जमा होतं. आणि हा वरतून पाहिल्याच्यानंतर हा जो जंगलाचा पूर्ण भाग आहे आणि हा त्या किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. पहा किती मोठा आहे आणि आम्ही किती उंचावरती आहोत. म्हणजे हा किल्ला किती उंच आहे आणि किती म्हणजे त्याचं स्ट्रच. आणि इथं फोटो सेशन चालू होतं. सगळेजण फोटो काढण्याच्या याच्यामध्ये होते की असा फोटो काढायचा किंवा तसा फोटो काढायचा. आणि हे आम्ही जात होतो त्यावेळेची सुरुवातीची क्लिप आहे की कोण